सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने वारणाली येथे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण केल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। जनतेच्या पैशातून उभारलेले या हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याऐवजी ते महानगरपालिकेने स्वतः सुरू करून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात या विषयावर सध्याच्या लोकप्रतिनिधींनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी। जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर मौन न बाळगता नागरिकांच्या हितासाठी पुढे यावे। खाजगीकरण केल्यास आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश सागरे यांनी दिला आहे। नमस्कार, मी महेश सागरे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका विद्यानगर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेले 2 दिवस झालं वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की ते हॉस्पिटल चालवायला द्यायचं आहे भाडे तत्वावरती। माझं महापालिका प्रशासन तसेच सर्व पदाधिकारी, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांना विनंती आहे की बाबांनो, गेले 5 वर्ष हे संघर्ष करून हॉस्पिटल विद्यानगर येथे आणलेलं आहे। यासाठी स्वर्गीय कैलासवासी स्वर्गीय शरद पाटील सर असू देत, सांगली जिल्हा सुधार समिती असू दे, सतीशदादा साखरकर यांची समिती असू दे, तसेच विविध राजकीय पदाधिकारी, राजकीय पक्ष या सर्वांनी आम्ही मोठ बांधून रस्त्यावरती उतरून हे हॉस्पिटल वारणाली इथं केलेलं आहे। या हॉस्पिटलचा संघर्ष खूप मोठा आहे। या वॉर्ड क्रमांक 8 असू दे, कुपवाड असू दे, या ठिकाणी हमाल वर्ग, बांधकाम कामगार, मोलमजुरी करून राहणारी गोरगरीब जनता आहे। याच्यासाठी मोफत उपचार व्हावे यासाठी आपण ते हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर करून पूर्ण केलेलं आहे। परंतु ह्या प्रशासनाने व नवीन पदाधिकारी यांनी हा घाट घातलेला आहे की भाडे तत्वावरती द्यायचं। माझी आयुक्त मॅडम यांना विनंती आहे की हे हॉस्पिटल तुम्ही महापालिकेच्या वतीनं चालवावं व गोरगरीब जनतेला या ठिकाणी मोफत उपचार करावे। अन्यथा आम्ही जसा हॉस्पिटल वारणालीत होण्यासाठी संघर्ष उभा केला होता त्याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही उभा करेल। धन्यवाद।